बॉल अगदी तिखा यॉर्कर सुरुवात चांगली करत असताना अक्षय यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे दोन्ही टीम सज्ज होत असताना अगदी बरोबर 10:25 पहिला बॉल पडलाय। प्रत्येक टीमला मात्र 30 मिनिटं 6 ओव्हर फेकण्यासाठी दिले जातील, जेणेकरून प्रत्येक मॅच 6 ओव्हरच्या होणे गरजेचं आहे। जिथे आपण आयोजक कमिटी आपल्याला पाहायला मिळते, जिथे प्रत्येकाला 6-6 ओव्हर खेळायला मिळाला पाहिजे। चेंडू जाऊ दिला आणि हा चांगला निर्णय घेतलाय फलंदाजाने, जिथे वाईट बॉल आलाय। पहिली धाव एक्स्ट्राने येत असताना सकाळच्या सत्रामध्ये पहिला डॉट बॉल देखील पाहायला मिळाला, पहिला व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला। गुणलेखकाच्या भूमिकेत आमच्या संवेद आशिष कडू अगदी आपण बघू शकतात। गुणलेखिका कशी असावी या आशिषच्या पेनावाला बघून तरी कळते की 4-5 पेन आता आलेले आहेत। जे तुम्ही बघू शकता, नो बॉलला अलग, व्हाईट बॉलला अलग लिहिला जाईल, विकेटला अलग। ही ख्याती असते, ही क्वालिटी असते। पहिला बॉल डॉट, त्यानंतर व्हाईट, पॉवर प्लेचं षटक, राईट मोर द विकेट। चांगला बॉल सरळ खेळलाय, अगदी पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडा फंबल आणि यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, अगदी छोटीशी संधी मिळाली दोन्ही फलंदाजाला आणि डोळ्यामध्ये इशारा झाला आणि यावेळेस 2 धावा पूर्ण केल्यात। धावेचा विचार केला, धावा झाल्या 3, 2 बॉल 3 धावा। सकाळच्या सत्रामध्ये जर बघायला गेलं तर कालच्या मॅचचा विचार केला 60+ धावा होत्या आणि त्या चेस करण्यात आल्या। भावेश पटेलचा हा फलंदाज पाहायला मिळाला, इकडे मात्र सुपर स्ट्रोक आहे, यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क, षटकार, पहिला षटकार आजच्या सकाळच्या सत्रामध्ये। जाऊया आपण डीजेकडे पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये। ओव्हर पिच बॉल होता, इथे मात्र चांगला रेड केला, अगदी बॉडी बॅलन्स चांगला बनवला आणि फटका सजवला, चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या पार 6 धावेसाठी। फुलटस बॉलला फटका फसलाय, दीपमध्ये क्षेत्ररक्षक टिपलाय, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ। पहिला झटका देखील लागतो पहिल्या ओव्हरमध्ये एसडीजे। विजय मामा चषक जो आपण बघू शकता, नाईट मॅचला जी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूने घेतली होती तो खेळाडू उतरला मैदानाच्या आतमध्ये, प्रतीक चौधरी। यावेळेस फटका चांगला आहे, परंतु इकडे 38 सर्कलमध्ये चेंडू थांबवला जातोय। एक धाव नक्की मिळेल, एक बाजूला संघर्ष चिंचणी तर दुसऱ्या बाजूला वसुरी विक्रमगड हा संघ पाहायला मिळतोय। बॅटिंग करताना विक्रमगड आणि फिल्डिंग करताना चिंचणी टीम। आपण बघू शकता दोन्ही जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्याचा तुम्ही जर जर्सी नंबर बघितला तर एकाचा आहे 77 आणि एकाचा आहे 7। हे 3 सत्ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिले षटक इकडे समाप्त झाले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 11 धावा धावपलकावर। देऊया संधी डीजेला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये। सकाळच्या सत्रामध्ये मॅचला सुरुवात ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। राकेश राऊत सर आणि जाकीर खान सर आपण पाहू शकतात।
पहिली ओव्हर 11 धावा 1 विकेट. अगदी एकचा आकडा आमच्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मी प्रीतम गरत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एज लागली होती, ज्याला आपण लेमन कट म्हटलं जातं. आतलीकडा चेंडू गेला शॉर्ट फाईनली रिझनला, चेंडू अडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपण बघू शकतो 12 धावा धावपलकावर लागले जात आहेत. स्ट्राईकला प्रतीक अगदी याच मैदानावर स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आहे, ज्याने मॅन ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड देखील जिंकला आहे. तर चांगला अनुभव आहे या प्रतीकला या मैदानाचा, या खेळपट्टीचा. आणि बघायला गेलं तर याला देखील आवडत असेल इथे मॅच खेळण्याला, उत्सुक राहत असेल, वाट बघत असेल कधी स्पर्धा येते नंदोरेच्या मैदानावर. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 13 धावा. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर यावेळेस गोलंदाजी होत असताना अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मागचा बॉल खेळला. शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवण्यात आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका सुंदर आहे, चेंडू चाललाय, नाही थांबणार. वन माउथ सीमारेषा पार येतोय चौकार. यस डीजे. जो रिव्हर्सचा फटका असतो हा रिस्की असतो, आणि रिस्क आणि रिवॉर्ड दोन्ही मिळालं. 4 धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 17 स्कोर कार्डवर चौथ्या बॉलवर आलाय चौकार. यावेळेस मात्र फटका सजवलाय, शॉर्ट मध्ये चेंडू येतोय, अडवला जातोय. हा चौथा बॉल आता मात्र पूर्ण होत असताना तिसऱ्या बॉलवर चौकार आला होता. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 18 धावा ह्या धावपलकावर आहेत. पॉवर प्लेचे 2 षटकं. टेनिसचा हा बॉल आहे, आणि टेनिसच्या बॉलला बघायला गेलं तर 10ची सरासरी. गोलंदाजीने देखील गोलंदाजी ठीक केलेली आहे, आणि फलंदाजाने देखील फलंदाजी ठीक केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही बाजूला बॅलन्सिंग म्हणायला हरकत नाही. अजूनही 2 बॉल आहेत आणि 18 धावा झालेल्या आहेत. इथून एक मोठा फटका, 20+ धावा मात्र पाहायला मिळतील पॉवर प्ले मध्ये. प्रतीकचा फटका, फोटो क्लिक शॉट तर खेळलाय, परंतु तिकडे उभा आहे क्षेत्ररक्षक, बनलाय यावेळेस फलंदाजाचा भक्षक. विकेट, बिग विकेट. प्रतीक चौधरी बॅक टू डग आउट. यस डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. इंटरनॅशनलला देखील काही लिमिट असतो वेळेचा, जिथे आपण बघू शकतात वन डाऊनचा प्लेअर जो असतो तो पॅडिंग करून तयार असतो, जेणेकरून जेव्हा उतरायचा वेळ येईल तेव्हा मात्र वेळेमध्ये मैदानात जाता येईल. तुम्ही देखील तयार राहा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. रुपेश आलेला आहे नवीन फलंदाज, जो आपण बघू शकतात मागच्या बॉलवर मिळाला मोठा विकेट. अगदी जो सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये सापडला फलंदाज प्रतीक. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला. अपील अगदी लाऊड होती, परंतु कीपर जे शांत होता. यावेळेस मात्र आपण बघू शकतात उत्साह में ज्यादा विश्वास में कम. 2 षटकेकडे संपुष्टात आले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 18 धावा 9च्या सरासरीने. यस डीजे.
वडवलाय, एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड पाहायला मिळते 19. पटका उंच गेलाय, फसलाय, परंतु 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच केलाय. पुन्हा एकदा एक विकेट. यस डीजे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय कुशाल. आता बघायला गेलं तर दोन्ही ओपनिंग फलंदाज मैदानाच्या बाहेर. अगदी संदेश मागच्या बॉलवर आउट झाला. रुपेश यावेळेस आपण बघू शकता बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग रोशन आणि कुशलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि एक ताकदवान खेळाडू, ताकदवान गोलंदाज समोर आहे. फुलटच बॉल होता, सरळ खेळला जातोय. अगदी पहिलाच बॉल खेळत होता, त्यामुळे मात्र थोडं लक्ष दिलं, चेंडूवर नजर ठेवली आणि त्यानंतर मात्र सॉफ्टवेअरने हा चेंडू खेळला जातोय. एक धाव. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावपलकावर. म्हणजे दोन्ही टीम अगदी मजबूत टीम आहेत. हा स्पर्धा गाजवणाऱ्या टीम आहेत. जिथे एक बाजूला चिंचणी, दुसऱ्या बाजूला विक्रमगड. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय, परंतु बॅटच्या पुढच्या टोकाला लागतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑन रिजनला. इथे मात्र एक धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिग्नलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 21. चांगली कंजूस गोलंदाजी. धनेश इथे सांगतोय की का मात्र त्या स्पर्धेमध्ये मला मॅन ऑफ द टुर्नामेंट देण्यात आली होती. हा परफॉर्मन्स होता माझा, ही खेळी आहे माझी, ही गोलंदाजी आहे. सरळ खेळला जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. ओ थोडा थ्रो अगदी ॲक्युरेट असता तर मात्र कुठे ना कुठे यावेळेस एक रनआउट देखील पाहायला मिळाला असता. 5 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 4. क्वालिटी गोलंदाजी होत असताना यावेळेस सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीवर सध्या तरी दबदबा आहे. गोलंदाजाचा पुन्हा एकदा फटका फसलाय, सरळ गेला हातामध्ये. लॉंग ऑफ रिजनला टिपलाय झेल. पुन्हा एकदा मात्र यावेळेस फलंदाजा संपलाय खेळ. बॅक टू डगआउट. यस डीजे. गोलंदाज तयार. 6 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. 28 धावा धावपलकावर. यावेळेस सिंगल इथून नक्की पाहायला मिळेल. अगदी विकेटचा जो विचार केला ना तर कालची ॲशेसची मॅच आठवली, जिथे एका दिवसामध्ये 19 विकेट पाहायला मिळाले. पहिल्या डाव खेळत असताना इंग्लंड टीम ऑल आउट झाली. 10चे 10 विकेट पडण्यात आले. त्यामध्ये मिचेल स्टार्क याचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. चांगला फटका आहे.
कारण की जॉस हेझलवूड देखील नव्हता, पॅट कमिन्स देखील नव्हता आणि नवीन गोलंदाज त्याच्याकडे होते, तरी देखील 7 विकेट त्यांनी इंग्लंडचे गारद केले. परंतु प्रत्युत्तर देखील कमालीचे दिले इंग्लंडने, जिथे 9 विकेट ऑस्ट्रेलियाचे देखील 123 धावेवर गारद केलेले आहेत. बेन स्टोकने 5 गडी बाद केले आहेत, त्यामध्ये चोप्रा आर्चरने 2 विकेट घेतलेले आहेत. षटकारानंतर कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. चौथा बॉल घेऊन तयार, राईट मोर द विकेट. चांगला बॉल आहे यावेळेस, मात्र तेवढा चांगला फटका खेळलाय कव्हरच्या ठिकाणी. डीप मध्ये जात असताना पॉइंटच्या भागामध्ये वन बाउन्स, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार, 4 धावा. यस जे या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक षटकार, एक चौकार आलाय. त्याचं कारण आहे कॅचिंग. आतापर्यंत कॅचिंग खूप चांगली केली होती चिंचणी टीमने, परंतु या ओव्हरमध्ये कॅच ड्रॉप झाला, षटकार गेली आणि त्या फलंदाजाने एक चौकार देखील घेतलेला आहे. आता मात्र फिरवलंय, चकवलंय आणि ते मात्र फलंदाज बाद देखील केलाय, उत्तर दिलंय यावेळेस गोलंदाजाने. फलंदाजाला मात्र दाखवले एक चौकार, एक षटकार नक्की खेचलाय, परंतु तुम्हाला आउट करण्याची ताकद देखील माझ्याकडे आहे. 4 षटकं इथे संपुष्टात आलीत आणि शेवटचा बॉल अजून बाकी आहे. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. धावेचा विचार केला, धावा झाल्या 34. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणार अमित. अर्धा संघ 34 धावेवर तंबूमध्ये परतलाय. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. अगदी आपण बघू शकता जो आजचा आधुनिक क्रिकेट आहे, यामध्ये गोलंदाजाकडे एक यॉर्कर चेंडू असावा, एक बाउन्सर असावा, लेग कटर टाकण्याची कला तुमच्याकडे असावी, स्लोवर चेंडू असावा, त्यामधला एक लेग कटर आपण बघू शकता. स्लोवर चेंडू हाताळला आणि यश देखील मिळालं. अंतिम बॉल, शेवटचा बॉल. ओहो, एज लागली होती अगदी. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू उडवतोय, एक धाव पूर्ण केली. षटक क्रमांक जर बघायला गेलं 4 समाप्त झाले आणि धावेचा विचार केला, धावा झाल्या 35-35. एसडीजे सरळ मात्र क्रीज मध्ये टाकलेला चेंडू होता. डीप मध्ये जात असताना लॉंग ऑफ रिजनला थोडं फंबल पाहायला मिळते आणि एक आणि दुसऱ्याला येत असताना इकडे काय करते, 2 धावा देखील पूर्ण. डायरेक्ट हिट केलं असतं तर एखादा मला तर वाटते रनआउट देखील मिळाला असता, परंतु यावेळेस कीपरने चेंडू कॅरी केला. त्यानंतर मात्र जोपर्यंत चेंडू स्टंपला लावेल तोपर्यंत सुरक्षित पोहोचतोय आपल्या क्रीजमध्ये फलंदाज. धावेचा विचार केला, धावा झाल्या त्या म्हणजे 37 धावा. धावपलकावर पहिल्या बॉलवर आलाय डबल. अमित आणि संजयची जोडी आपल्याला पाहायला मिळते, जिथे संजय अमित स्ट्राईकला आहे, संजय नो स्ट्राईकला. अगदी युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा मात्र लॉंग ऑफ रिजनला फटका खेळलाय. एक धाव मात्र नक्की मिळेल. वेग आहे कारण की धनेशकडे, आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर लगे पिक करता येत नाही, क्रॉसमध्ये खेळता येत नाही, सरळ बॅटने स्ट्रोक खेळला जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 38 धावा. धावपलकावर 10 बॉल बाकी आहेत. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी फसवा चेंडू, स्लोवर चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, रनिंग कॅच, विकेटचं पतंग. यस, यानंतर होणारी मॅच प्रीत 11 डहाणू आणि त्यांच्या विपक्ष नवजीवन नायगाव, दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल देणार. एका इनिंग नंतर इनिंग ब्रेकमध्ये या, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन या. जाऊया आपण डीजेकडे पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये.
मागचा बॉल स्लोवर आणि विकेट मिळालाय. पुन्हा एकदा स्लोवर, फसवा चेंडू, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी धनेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या वर्ष ज्याने गाजवलं, ज्याने मैदान गाजवलं, स्पर्धा गाजवली, पहिल्या स्पर्धेचा हिरो आणि द टुर्नामेंट या वर्षी देखील सज्ज आहे. अगदी स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे आणि जिथे आपण बघू शकतात यंदाही उत्तम दर्जाची स्पर्धा आयोजित करण्यात आली नंडुरे गावामध्ये. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. क्या बात आहे. पहिल्या बॉलवर बघायला गेलं तर डबल आली, त्याच्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. आता डॉट आणि डॉट अक्षरशः खेळवलं जात आहे, समजत नाही इकडे. मात्र बघायला गेलं तर फलंदाजाला आजचा शेड्यूल बघितला, रुद्र 11 वसुरी विक्रमगड आणि त्यांचे विपक्ष संघर्ष चिंचणी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी सलग 2 वर्ष सुपर 8 मध्ये तर जाण्याचं काम केलेलं आहे. पहिल्या वर्षी तर सुपर 2 मध्ये, परंतु दुसऱ्या वर्षी सुपर 8 मध्ये. परंतु आता मात्र कडक प्रहार, चेंडू गेलाय सीमा पार, येतोय षटकार, 6 धावा. एस डीजे बॉल, अगदी 6वा बॉल स्लोवर हाताळला आणि त्यावर मात्र चांगला फटका सजवला. यावेळेस फलंदाज तयार होता आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. अगदी यानंतर होणारी मॅच प्रीत 11 डहाणू, त्यांच्या विपरीत नवजीवन नायगाव आणि तिसरी मॅच असेल सालवाव वर्सेस गावदेवी पाचरुखा. त्यानंतर चौथी मॅच असेल आई चंडिका स्पोर्ट्स नायगाव वर्सेस दापचेरी. अगदी या 8 टीम आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल उंच गेलाय, लांबही गेलाय, चेंडू गेलाय बाहेर, षटकारासाठी 6 धावा. एस डीजे षटकाराने बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले 50 वर, म्हणजे इथे 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत वसुरी विक्रमगड टीमने. शेवटच्या ओव्हरमध्ये रुद्र 11च्या फलंदाजाला रुद्र अवतार धारण करावा लागेल, कारण की इथे बघायला गेलं तर शेवटचे 5 बॉल आहेत, 50 धावा झाल्यात. 60+ जाण्याचा प्रयत्न प्रत्येक टीम करते पहिले बॅटिंग करत असताना, जेणेकरून 10ची सरासरी ही गोलंदाजाला मिळणं गरजेचं आहे सेकंड इनिंग मध्ये. टेनिसचा बॉल आहे, अगदी आपण बघू शकता ज्या बॉलने हा खेळ ओळखला जातो टेनिस बॉलचा खेळ सुरू आहे. अगदी धुमाकूळ घातलाय या खेळाने. आणि इकडे मात्र काय होत आहे, ओ कीपर यावेळेस गोलंदाजाकडून झाले चुकी. क्रिकेटच्या खेळामध्ये 1-1 धावेला महत्व आहे, 1-1 बॉलला महत्व आहे. आणि इकडे मात्र ही 1 धाव बहाल केली गोलंदाजाने. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 52, 52 स्कोर कार्डवर. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत टेनिस क्रिकेटने अगदी धुमाकूळ घातलंय, वेड लावलेला आहे. तुम्हा सर्वांना चांगला फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चांगली कॅचिंग, विकेट मात्र येतोय. मी म्हणेल की खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. थोडा इथे तिथे असतं तर चौकार षटकार पाहायला मिळायचं, परंतु यावेळेस चांगली कॅचिंग देखील, विकेटचं पतंग. यस डीजे शैलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुरेश यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, परंतु अगदी समोर पडतोय क्षेत्ररक्षकाच्या. लॉंगन रिजनला यावेळेस फील्ड होत असताना आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 54, 54. चेंडू फेकून झाले 4. शेवटचे 2 बॉल. चला दोन्ही कॅप्टनने यायचंय, टॉस बॉक्सकडे येऊन राहायचंय. प्रीत 11 डहाणू आणि नवजीवन नायगाव.
आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल मात्र यावेळेस ऑफ स्टंपला सोडून जाणारा कीपर कडून यावेळेस चुकी झालंय. एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव मिळेल. बाईचा इशारा पंचांकडून येतोय. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 55. अगदी बेन स्टोक जर्सी नंबर. कालच्या दिवसामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली बेन स्टोक कडून. 2019चा वर्ल्ड कप मॅन ऑफ द टुर्नामेंट घेणारा प्लेयर जर्सी नंबर 55 तोच आकडा आलाय आमच्या अगदी स्कोरबुकवर. एक धाव आणि एका धावेने अब तक 56 आणि टार्गेट असेल 57. इथे आपण बघू शकतात पहिली बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात विक्रमगडने 56 आणि टार्गेट दिले चिंचणी संघासाठी 57. जाऊया टॉसकडे जिथे आमचे साथी समालोचक अगदी मासवणगावचं गोड आवाज राहुल धनवासर आपल्या समवेत जुळला जातील. कमांडीचे एका साईडनं आणि नौजवान नायगाव हे सपूर्व बेडगे या ठिकाणी प्रथमतः चॉईस देत आहेत आणि चॉईस या ठिकाणी प्रीत 11 डहाणू या जिंकलेले आहे. हेडीज कॉल केलंय. टेल येतोय. नौजवान नायगाव या ठिकाणी टॉस जिंकतोय. धन्यवाद अपूर्वजी बेडगा आपण व्यासस्पर्धेत स्थान. हॅलो आपण टॉस जिंकलाय. दुसरा सामना आहे. 6 षटकांचा प्रॉफिट आहे. आपला निर्णय काय असेल? आमचा निर्णय म्हणजे आता निर्णय तुम्हाला कळवतो. आमच्या टीमला विचारून कसं काय की काय एक्झॅक्टली घ्यायचं आहे. जरी आम्ही बॅटिंग घेतली तरी आमचा टार्गेट आहे एक. त्या टार्गेटप्रमाणे आम्ही 70 किंवा 60 त्या हिशोबाने करणार आहेत. नक्कीच. आणि जे आपल्या टीमचं नाव आपण लिहिलंय नौजवान नायगाव याविषयी जर आम्हाला माहिती द्या की या टीमचं स्पेसिफिक नाव असं का ठेवण्यात आलंय? एक म्हणजे समजा ना 10-15 वर्ष अगोदर आमची टीम होती. म्हणजे आताही आहे. त्यावेळेला आमच्या याच्यातनं म्हातारे म्हणजे एजंट लोक जास्त होते आणि कमी वयाचे लोक कमी होते. त्याकरता त्या हिशोबाने हे करून मग जे जुन्या लोकांनी जे नाव ठेवलं मग तेच नाव आताही चालवत आलेलं आहे. ओके खूप सुंदर. आणि कसं वाटलं हे मैदान? काय म्हणाले आयोजनाविषयी? नाही आयोजन तर आता मी लगेच नाही सांगू शकत कारण अजून खेळलो नाही. आता खेळल्याच्या नंतर किंवा बघितल्याच्या नंतर आता येऊन झालेले त्याच्यानंतर मी बोलू शकतो की एक्झॅक्टली काय आहे कसं होतं काय आयोजन होतं. तसं लाईव्ह बघितलं तर ठीकठाक आहे प्रॉपर आहे. आता यावर्षी आमचं पहिलंच वर्ष आहे की इकडे येण्याचं. आता बघू पुढच्या वर्षी पण येण्याचा प्रयत्न करूच आम्ही. त्याचा काय प्रश्नच नाही. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तदनंतर प्रीत 11 डहाणू टीमचे कॅप्टन ज्यांना आपण जॉन्टी या नावाने परिचित करतो त्या ठिकाणी जॉईन झालेत. भाऊ आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय घेतला असता आपण? नक्कीच आम्ही फिल्डिंग घेतली असती. परंतु निर्णय पेंडिंग आहे. एकंदरीत काय म्हणाल? नेहमीच मी तुम्हाला जेव्हा जेव्हा मैदानावरती पाहतो तेव्हा तेव्हा प्रीत 11 डहाणू हा सक्सेसफुल टीम म्हणून पाहायला मिळतो. त्यामागचं रहस्य काय आहे? काय नाही प्रॅक्टिस आम्ही रोज करतात आणि रोजचेच आपले हॅलो असतात म्हणून प्रॅक्टिस हाड. नक्कीच. आणि सन्माननीय विजयजी तरे साहेब आणि सन्माननीय संदेश दोडी साहेबांच्या आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं असते आणि दरवर्षी असते ते चांगलंच असते. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस जिंकला या ठिकाणी नौजवान नायगाव टीमने.
डिसिजन पेंडिंग आहे, थोड्याच वेळामध्ये निर्णय येईल. तत्पूर्वी जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूया व्हॉइस ऑफ पास्थळ सन्माननीय प्रीतमजी गरज सरांना. धन्यवाद. धन्यवाद राहुल धनवा सर. अगदी आपण ऐकत होतात मासवण गावचं गोड आवाज, बुलंद आवाज. आणि जाऊया आपण मॅचकडे. दुसऱ्या फेरीला होते सुरुवात. पहिल्या फेरीमध्ये धावा बनवले 56. यस, आपण बघू शकता ऑस्ट्रेलिया अगदी हा जो चॅनल आहे त्याचे फॉलोअर्स जवळजवळ 90,000पर्यंत पोहोचले आहेत. अपेक्षा करेल की ह्या चॅनल याच वर्षी 1 लाखाच्या वर फॉलोअर्स मिळो. पहिला बॉल कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता, खूप बाहेर गेला ऑफ स्टंपच्या. पंचाचे हात खुलताना राकेश राऊत सर इकडे सांगतायत खराब बॉल आहे, व्हाईट बॉलचा इशारा. सिंगल आलेले. आशिष आणि अजयची जोडी आलेली आहे ना. कुशल हा गोलंदाज पाहायला मिळते. खूप चांगला फटका आहे, वेट अँड वॉच वाला. इकडे मात्र चेंडू जात असताना डीप मध्ये पॉईंटच्या भागामध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 3 धावा धब्बल काबर. पहिला बॉल वाईड आला, त्याच्यानंतर आता मात्र 2 धावा येत आहेत. अगदी आपण बघू शकतात एक बाजूला रुद्र 11 वसुरी विक्रमगड, दुसऱ्या बाजूला संघर्ष हा असणं गरजेचं आहे. चिंचणी टीम पाहायला मिळते. आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट, संघर्ष हा झालाच पाहिजे. संघर्ष जेवढा कठीण विजय तेवढाच मोठा. यावेळेस चांगला बॉल सरळ फॉलोथ्रू मध्ये चेंडू उडवला जातोय. ना तकलीफ ना संघर्ष, तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. नाही ना तयार होत असताना शॉर्ट बॉलला अगदी जोरदार मारलेला आहे, परंतु बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झालेला आहे. अगदी बघायला गेलं तर जेव्हा स्ट्रोक खेळला ना तर डोळे मिटून गेले होते. म्हणजे एक तिका बाउन्सर अगदी चेहऱ्याकडे येत होता. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. चिंचणीकर देखील तयार आहेत. 57 धावेचा टार्गेट दिले आहे. पहिले 2 ओव्हर पॉवर प्लेचे दोन्ही टीमसाठी अगदी महत्त्वपूर्ण असतील. जिथे जास्त धावा आल्या तर एक सुरक्षित महसूस करतील चिंचणी टीम स्वतःला, आणि कमी धावा दिल्या तर मात्र पुढच्या 4 ओव्हर टाकण्यास मजा देखील येईल फिल्डिंग टीमला. परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत आहे. थोडी मिस फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी बॅकअप आपण बघू शकतात. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला 5 पाहायला मिळते. चेंडूचा खेळ झालाय 4. अजूनही मात्र बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी फलंदाजाला थांबवणं ते बाहेरून बघणं सोपं आहे, परंतु आतमध्ये गोलंदाजांना करणं अगदी कठीण आहे. जे आतापर्यंत केलेल्या गोलंदाजाने अगदी चांगला चेंडू क्रीजमध्ये टाकण्यात येतोय. क्षेत्ररक्षण देखील त्यानुसार सजवलेलं आहे. क्या बात आहे. 90च्या दशकातली ऑस्ट्रेलियाची जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळायची, अगदी ज्या रीतीचं क्षेत्ररक्षण त्या रीतीची गोलंदाजी हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले. अशी ही गोलंदाजी अगदी आपण बघू शकता डिसिप्लिन त्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल थोडा मात्र वाईड आला, परंतु त्यानंतर कमबॅक सुरेख केले गोलंदाजाने. कौशल आता मात्र फटका उंच गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. पहिला झटका चिंचणी संघाला. बॅक टू डगआउट. पहिले षटक इथे समाप्त होतंय. धावा झाल्या 6. 1 गडी बाद. जय. अगदी या मैदानावरचा या स्पर्धेचा एक दांडगा अनुभव आहे धनेशला, या टीमला, चिंचणी टीमला, ज्याने स्पर्धा गाजवली ती पहिल्या वर्षी, तिसऱ्या वर्षी देखील तयार आहेत.
दुसरं वर आणि अमित आलाय डाऊन द लेग साईड. चेंडू जात असताना शॉर्ट पॉइंटला सॉरी शॉर्ट थर्ड मॅनला इथे मात्र चेंडू उडवला जातोय. डॉट बॉल येतोय. अगदी आपण बघू शकता पायामध्ये चेंडू टाकण्यात येतो. हात खोलण्याची संधी दिली नाही फलंदाजाला. सत्तावन्नचं टार्गेट आहे. 51 धावेची अजूनही गरज आहे. 29 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये मिस फिल्डिंग. सोपा स्टॉप होता. क्रिकेटचा खेळ आहे. हलक्यामध्ये घेऊन फायदा नाही. एक नंतर स्ट्राईक रोटेट होते. त्यानंतर काय घडते कोणी बघितलं नाहीये. कित्येकदा बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट झाले तेव्हा तेव्हा मात्र धाबा आलेले आहेत. पहिलाच बॉल खेळण्यासाठी इकडे मात्र तयार आहे. चिंचणी गावचा हा सुपरस्टार खेळाडू इथे तयार. धनेश तिसरा बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल येते. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये थांबून ठेवलंय. बांधून ठेवलंय. रोखून ठेवलंय बॅटिंग टीमला बॅट्समनला. सेकंड आयकॉनच्या भूमिकेमध्ये पालघर लीगला देखील पाहायला मिळाला. आदिवासी प्रीमियर लीग जी झाली होती. सरळ फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथून मिळणार. काय गोलंदाजी होत आहे. अचूक टप्पा बेदक महाराज ज्याला म्हटलं जातं ती गोलंदाजी होत असताना यावेळेस धावाचा विचार केला. धावा झाला त्या म्हणजेच 8 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. चेंडूचा विचार केला. चेंडू फेकून झाले 4. आताच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा 4 बॉलमध्ये दिले आहेत. त्याच्यामध्ये एक धाव मिस फिल्डिंगची आहे. काय कमालीची गोलंदाजी होत असताना अमित कडून खराब लाईन लेत. चेंडू नाही थांबणार. चेंडू निघून जाणार सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. एसडीजे पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल. डॉट बॉल असेल. एक चौकार आला परंतु 6 धावा खर्च केल्या आहेत आताच्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद 12 धावा स्कोर कार्डला पाहायला मिळत आहेत. येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 45. एसडीजे गोलंदाज तयार. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. रोशन डेड बॉल दिलाय. पदलावती इथे चुकते गोलंदाजाची. आणि जेव्हा तुमची पावलं चुकतात ना तेव्हा थांबलेलंच बरं. एखादा खराब बॉल पडला षटकार चौकाराला मोमेंटम भेटून जाते बॅटिंग टीमला. फिरवलंय चकवलंय. इकडे मात्र गोलंदाजाने टप्पा पडल्यावर यावेळेस चेंडू बाहेर जाताना डाव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज नेहमीच समीकरण जेव्हा जेव्हा समोर येते तेव्हा तेव्हा बोलबाला असतो डाव्या हाताचा गोलंदाजाचा. नॅचरल स्विंग आपण पाहू शकता. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना अगदी टप्पा खूप महत्त्वाचा होता. यावेळेस अगदी पुढे खेचलं होतं परंतु सुरक्षित क्रीजमध्ये आपले पाय रोवून ठेवले. डॉट बॉल आलाय. आता हे कॉन्टेस्ट पाहायला मजा येणार. रिव्हर्स अटेम्प्ट गेलाय. यावेळेस मात्र चेंडू जाऊ तर दिलाय. सध्या एकदा पूर्ण झालंय. पंचाचा बायचा इशारा येतोय. हा मात्र आता आधुनिक क्रिकेट आहे की जेव्हापासून पॉवर प्लेचे जे नियम आले अगदी आपण बघू शकता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुरुवातीला फक्त 15 ओव्हर पॉवर प्ले असायची. त्यानंतर मात्र ते पॉवर प्लेचं थोडं नियम जे आहेत जे ओव्हर जे ते वाढवण्यात आले. बॅटिंग पॉवर प्ले म्हणा
बॉलिंग पॉवर प्ले म्हणा, आणि त्यामुळे मात्र गोलंदाजाला कुठे ना कुठे वाव नाही आहे. तर ती जी वाईड लाईन आहे, जेव्हा तुम्ही शफल करणार, हा रिव्हर्स स्ट्रोक खेळणार, तेव्हा ती वाईड लाईन देखील वाढली जाणार. अगदी त्यामुळे मात्र कुठे ना कुठे प्रोटेक्शन देण्याचं काम केलं गोलंदाजाला. आणि ते मात्र नियम आपण बघू शकतात टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही गोलंदाजी होत आहेत, 3 बॉल फेकून झालेत, 2 धावा खर्च केलेत. चिंचणी टीम या स्पर्धेमध्ये यांचा दबदबा आहे, दरारा आहे, जी प्रत्येक वर्षी सुपर 8मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी सध्या तरी पहिली मॅच इथे फसलेली आहे. हातभर चेंडू वाळण्याची क्षमता अगदी गोलंदाजाकडे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. कमालीचा यावेळेस चेंडू वाळला जातोय. टॉट बॉल, क्या बात आहे. थोडी ॲक्शन बघितली तर इंग्लंडचा गोलंदाज ॲटले जाइल्स याची आठवण करून देणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस जास्त वेळ थांबू शकणार नाही एका चांगल्या फलंदाजाला. आडव्या पद्धतीने इथे मात्र षटकार खेचलाय. 6 धावा जिजे. बलकाबार पहिल्या वर्षी कोणी स्पर्धा गाजवली असेल, पहिल्या वर्षीचा विजेता संघ कोण असेल, संघर्ष चिंचणी. आणि यावेळेस पुन्हा एकदा सेम शॉट सेम रिझल्ट, ऍक्शन रिप्ले दाखवलं जात आहे. यावेळेस षटकार, पहिले 2 डॉट, त्यानंतर 2 षटकार, 2 तेरी तो 2 मेरी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 25 एसडीजे 26 झाले, 26. मास्टर पहिल्या 2 ओव्हरमध्ये थांबून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला 4 चेंडूपर्यंत. असं वाटलं होतं की अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे विक्रमगड टीमने. परंतु शेवटच्या 2 बॉलला 2 उत्तुंग षटकार आणि धनेशने दाखवली आपली क्वालिटी. स्कोरबोर्डचा विचार केला, 26 धावा धावपलकावर आहेत. पहिलाच बॉल आहे, फ्लोअर फुलटसला उंच खेळलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. संपलाय खेळ फलंदाजाचा. यस डीजे. गोलंदाज प्रतीकला मिळाला विकेट. 4 ओव्हरमध्ये 4 गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अगदी यावेळेस आपण बघू शकतात. आणि नवीन फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. एज विकेट टेकन. विशाल अपोलो चिंचणी टीमकडून खेळताना दिसतोय ओपन क्रिकेटमध्ये. आज मात्र समाजातून गावच्या टीममध्ये खेळताना दिसला, परंतु यावेळेस मात्र पहिल्याच बॉलला त्याचा विकेट आलाय. 0वर बाद होत असताना विशाल बॅक टू डगआउट. डीजे. एक 2 विकेट आलेले आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय भवेश. अगदी बघायला गेलं तर वरचढ मॅचमध्ये होत असतं आणि हेच पाहायला प्रेक्षक वर्ग देखील आलेला असतो. मॅचमध्ये चुरस येणं गरजेचं आहे. एज लागलंय, परंतु इकडे नशिबाची साथ येत असताना चेंडू चाललाय गली रिजन मध्ये. बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी स्टॉप केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या.
आणि तिसऱ्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस नकार दिला. चांगला निर्णय घेतलाय. अंतिम क्षणाला पाहिलं धनेशने की थ्रो आलेला आहे, थोडा रिस्की रन होऊन जाईल, त्यामुळे मात्र परतला, रिटर्न गेला. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला. 28 धावा. बाबूरावजी बरब साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अगदी हलवा बॉल मिळाला होता, स्लोवर बॉल मिळाला होता, पिक देखील केला होता फलंदाजाने, परंतु यावेळेस जर बघायला गेलं तर कनेक्शन करू शकला नाही आणि त्यामुळे मात्र डॉट बॉल आलाय. स्लोवर बॉल प्रतीक. बघा एक बाजूला जर फलंदाज भावेश आपले धनेश आहे, ज्याने सिरीज उचलली पहिल्या वर्षी, आणि नाईट मॅचला ज्या खेळाडूने सिरीज उचलली होती तो गोलंदाज आहे प्रतीक. तन्वीर सोहेलची आठवण करून देणारा ॲक्शन आपण बघू शकतात. अगदी यावेळेस तीच ॲक्शन पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. कमालीची मात्र गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये विचार केला तर 14 आणि आताच्या ओव्हरमध्ये फक्त 2. क्या बात आहे. सुरेख अप्रतिम देखणी गोलंदाजी होत असताना 5वा बॉल 6वा बॉल देखील आलाय. डॉट. क्या बात आहे. फक्त 2 धावेचं षटक. 4 षटके इकडे संपुष्टात आलेत. 28 धावा धावफलकावर. आता 4 ओव्हरमध्ये जे केलेलं आहे ते मात्र पुढच्या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये करायचे आहे, म्हणजे 12 बॉल, आणि 12 बॉलमध्ये धाव्यांची गरज असेल 29 SDJ. बारा बॉल 29 धावा, जी एकमेव अशा मैदानाच्या आतमध्ये आहे ती आपण बघू शकता. स्ट्राईकवर येत असताना चिंचणी टीम कडून धनेश 2 षटकार खेचले होते, मॅच बॅलन्सिंग केले होते, परंतु त्यानंतर मात्र प्रतीकचं ओव्हर कमालीचं हाताळलं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. डीप मध्ये जात असताना मिड विकेट रिझनला 1 पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न जीवाची आकांता करत यावेळी 2 धावा पूर्ण करत असताना आपण बघू शकतात. क्षमतेपेक्षा वेगाने धावल्यावर दम लागतो, परंतु क्षमतेपेक्षा वेगाने धावण्यासाठी देखील दमच लागतो, आणि इथे तेच मात्र आपण बघू शकतात. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, कारण की त्याला माहिती आहे धनेशला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. आता मात्र 11 बॉल आणि 27 धावेची गरज. हा असा फलंदाज आहे जिथून 11 बॉलमध्ये 4 षटकार हा खेचू शकतो. हाही त्याच्याकडे ताकद आहे, कॅपेबिलिटी आहे. जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत धडधड आहे विक्रमगडकडे. ही बघा कमालीचा कनेक्शन. जेव्हा बॅटचा संपर्क झाला, टक करून आवाज झाला, मोहर लिहिली होती षटकाराची. SDJ. बलाटेन को भी महंगा पड़ सकता है. 1 मैन आर्मी. धनेश जनाठे शॉर्ट बॉल होता. पॉइंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट मध्ये यावेळेस प्रॉपर टायमिंग झालं नाही. 1 धाव पूर्ण केली. जितका लांब ठेवू शकेल क्रीज पासून धनेशला तितका लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 37-37, 9 बॉल 20 धावा. मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. बॅटिंगसाठी देखील अवघड नाही आहे आणि गोलंदाजाकडे देखील धावा आहेत. 9 गेंदे 20 रन. कोण जिंकणार कोण हरणार. शॉर्ट बॉलला मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. अंतिम क्षणाला कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 38 धावा धावफलकावर. अगदी क्षणाक्षणाला खेळ बदलत असताना, वेळ बदलत असताना, कधी पारडं जर चिंचणी टीमचं तर कधी पारडं जर विक्रमगड टीमचं. कोण जिंकणार कोण होणार. पहिलीच मॅच मध्ये चुरस पाहायला मिळते. अगदी कालच्या दिवसामध्ये देखील अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. ही क्वालिटी आहे आदिवासी क्रिकेटची. अगदी आपण बघू शकतात समाजाच्या या स्पर्धा
मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. उच्च कोटीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाचवा बॉल मिस टाइम झालाय. मागची कॅच सुटली, ठीक आहे, ही सुटणं नाही पाहिजे कारण की ही महत्वपूर्ण कॅच असेल आणि टिपलाय. बिग विकेट. धनेश बॅक टू डग आउट. यस डीजे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी देखील आलेली आहे बघा. अडचण आणि संधी ही एकत्र येते आणि सर बघायला गेलं तुम्ही त्या संधीचं सोनं केलं तर मात्र तुम्हाला प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची ताकद देखील येते. आता ही संधी आलेली आहे. 7 बॉल 20 धावा. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. मागच्या बॉलवर आला विकेट. 7-19. कॅच सुटणं लाभदायक ठरलं विक्रम टीमला. इकडे उंच गेला, एच लागलंय अगदी. यावेळेस मात्र जज करणं तेवढं अवघड आहे परंतु जज केला आणि कॅच देखील केले. क्या बात आहे. सुपर कॅचिंग. फिनिशरचा रोल नेहमी निभावतो हा फलंदाज परंतु आज वंशला परतावा लागेल. 1 ओव्हर आणि 19 धावा. कोण फलंदाज असेल जो 19 धावा या पूर्ण करून देणार. 1 ओव्हर 19 ची गरज. यस डीजे. तेव्हा अजरामम कॅच जो म्हणजेच विमन रिचर्डचा कपिल देव निकुंजने घेतला होता तो आजही आठवला जातो. जिथे कॅच नाही पकडला होता तो वर्ल्ड कप पकडला होता. प्रतीक क्या बात आहे. जिथे प्रतीकने पहिल्या ओव्हरमध्ये 2च दिल्या होत्या. कॉन्फिडन्स लेवल त्यामुळे अगदी हाय असेल आणि त्याच्याच पावलावर पाऊल कुशलने देखील ठेवलं ज्याने एका ओव्हरमध्ये 19 धावा आणून दिल्या आहेत. थोडा बाहेर जातोय चेंडू. वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 39 धावा. अगदी ज्या टीमने गेले सलग 2 वर्ष सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता, पहिल्या वर्षी ज्या टीमने फायनल जिंकली होती ती टीम अडचणीत सापडलंय आणि हा 2025 आहे. हा 2025 आहे ना, हा क्रिकेटमध्ये बरंच काही बदल दाखवलेला आहे. अनलकी टीमला विजय देखील मिळवला. त्यामध्ये सर्वात लकी म्हणून आपण बघितलं असेल रॉयल चॅलेंज बँगलोर जिने IPL जिंकली 18व्या वर्षी. ज्यामध्ये साऊथ आफ्रिकेला आपण ICC टेस्ट चॅम्पियनशिप जिंकताना पाहायला मिळालं. अगदी बराचसा उलटफेर झालाय. पहिला वर्ष पाहायला मिळाला. पहिला वर्ल्ड कप महिला संघाने देखील विजय मिळवला. भारतीय महिला टीम. जेमिमा रॉड्रिग्स हे नाव विसरलं जाणार नाही. सेमीफायनलची तुफानी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 127 धावेची तुफानी खेळी आणि वर्ल्ड रेकॉर्डची चेसिंग 331 धावेची आपल्याला पाहायला मिळाली. 338 धावेची चेसिंग आपल्याला पाहायला मिळाली. फिरवलंय चकवलंय. यावेळेस मात्र चेंडू येत असताना टीममध्ये एक धाव मात्र पूर्ण केली. अगदी बघायला गेलं तर 57 धावा होत्या. मी म्हणेल की टेनिस बॉल आहे आणि या टेनिस बॉल समोर या 57 धावा थांबवणं तेवढं सोपं नाही आहे परंतु हे करून दाखवले. तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये कला आहे, तुमच्यामध्ये मात्र अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्याची क्षमता आहे तर तुम्ही थांबवू शकतील. आता मात्र बघायला गेलं तर चरिकता मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सिंगल इथून मात्र पाहायला मिळणार. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 41 41. चेंडू झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 16. 2 बॉल 16 धावा.
सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण बघू शकतात वेगाने वारे वाहतात मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय औपचारिकता मॅच मध्ये. 1 बॉल 16 धावा. शेवटचा बॉल अंतिम बॉल. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच प्रीती 11 डहाणू बॅटिंग करताना पाहायला मिळेल आणि नवजीवन नायगाव फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच विन केलंय टीम रुद्र 11 वसुरी विक्रमगडने. या वर्षीचा प्रवास जो आहे संघर्ष चिंचणीचा इथेच थांबतोय. पहिली मॅच विन करून मात्र पुढे जात असताना रुद्र 11 वसुरी विक्रमगड. अभिनंदन. कमांड इज